शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवारांना दिलं आणि शरद पवारांना मोठा धक्का दिला। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट आक्रमक झालाय आणि आता ते सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय। याशिवाय पवारांसोबत महाविकास आघाडीत असलेल्या विरोधी पक्षातील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनीही निवडणूक आयोगाच्या या निकालावर टीका केली आहे। भाजपनं दिलेला निकाल निवडणूक आयोगानं वाचून दाखवला असं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले, तर हा निकाल अनपेक्षित नाही, शिवसेनेबाबत जे झालं तेच राष्ट्रवादीसोबत होतंय, शेवटी जनतेच्या न्यायालयात जावं लागेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। तर तिकडे राष्ट्रवादीच्या याच निकालावर मनसेनं देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि या प्रतिक्रियेत त्यांनी अजित पवारांना टार्गेट केलेलं दिसतंय। मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरून राज ठाकरेंच्या संघर्षाचं कौतुक करतानाच अजितदादांना सणसणीत टोला लगावण्यात आलाय। मनसेच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोपं आहे, पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं, यासाठी राज ठाकरे यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिम्मत लागते। असो त्यांचं राजकारण, त्यांना लखलाभ। #विजनरी राज ठाकरे अशा शब्दात मनसेनं अजितदादांना खडे बोल सुनावलेत। यावेळी त्यांनी राज ठाकरेंची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा शेअर केली आहे। तर तिकडे रोहित पवारांनीही आज सकाळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा हस्तांदोलन करतानाचा एक फोटो पोस्ट केलाय आणि यातला कॅप्शन दिलंय, ते म्हणजे जखमी वाघ अधिक धोकादायक असतो असं सूचक ट्विट रोहित पवारांनी केलंय। त्यामुळे आता काकांचा पक्ष पुतण्यानं हिसकावल्यानंतर ठाकरे आणि पवार घराण्यातील दोन्ही पुतण्यांनी समाज माध्यमांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तरी आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाविषयी काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।